नगर परिषदेसाठी मतमोजणीला सुरुवात झालेली होती 10 वाजेला आणि आता विविध प्रभागातील मतमोजणीचे निकाल आता समोर येऊ लागलेले आहेत। कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण बघू शकतो। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आघाडीवरती उमेदवार आहेत त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जात आहे। आपण जर बघितलं तर आता आपल्यासोबत जे अपक्ष उमेदवार होते मनीषा जेडी पवार हे देखील प्रभाग क्रमांक यामधून 12 मधून ते विजयी झालेले आहेत। आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। काही काय सांगाल, आपण अपक्ष उमेदवारी केलेली होती आणि आपण विजयी झालेला। सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक 12च्या माझ्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद मानते की मला त्यांनी भरघोस मतांनी विजयी करून दिलं। हा विजय माझ्या एकटीचा नसून माझ्या प्रभागातल्या सर्व मतदारांचा आहे आणि त्याचबरोबर माझे पती श्री जेडी पवार हा विजय आहे। धन्यवाद। आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 12 मधून भाजप आणि अपक्ष अशा 2 उमेदवारांमध्ये लढत होती आणि यामध्ये ॲडव्होकेट मनीषा पवार हे विजय झालेले आहेत। त्यांचे पती आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक जेडी पवार। काय सांगा, भाजपने आपल्याला उमेदवारी दिली नव्हती, आपण अपक्ष उमेदवारी केली आणि आपण विजयी झालेला। भाजपने आमच्याबद्दल जातीद्वेष निर्माण केला आणि ज्या जातीद्वेषाचं उत्तर मतदारांनी जोरदार चपराक शहराच्या सर्वात जास्त मताधिक्याने जनतेच्या अपेक्षा आहेत। विकासाच्या दृष्टीने आपण काही विजन घेऊन आपल्या प्रभागातील आपल्या पत्नी आपल्या विजय झालेल्या आहेत। काय सांगा, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी आधीपासूनच प्रयत्नशील होतो, इथूनही पुढे राहील व त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही आणि जनतेच्या आणि प्रभागाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील। काय सांगाल ताई, हा विजय अपक्ष म्हणून उमेदवारी करून आपण विजय झालेला